आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास। लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास। बसपुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। वार्डाची परिस्थिती फार बिकट आहे, पण आपल्याला या वार्डामध्ये खूप काही काम करायचं आहे। त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवायच्या आहेत आणि आमदार साहेबांनी आम्हाला इथे आमच्या पॅनलमध्ये 3 नारी शक्ती दिलेल्या आहेत, तर आम्ही नक्कीच त्यांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करू एवढी मला खात्री आहे। आणि वार्ड नंबर 16 मध्ये भगवा फडकणारच, 101% माझी खात्री आहे, तर नक्कीच भगवा फडकेल। नेमका काय प्रतिसाद जनतेचा मिळत आहे तुम्हाला? नेमका काय आम्हाला महिलांकडून तुम्ही बघतच असाल आमच्या रॅलीमध्ये महिला जास्त आहेत, महिला शक्तीचा जोर आहे आणि जर महिला शक्तीचा जोर असेल तर तिथे सगळ्यांचा निष्पात होऊ शकतो। आमच्या समोर जरी दिग्गज असले आणि कितीही पैसेवाले असले आणि आमच्यावर दमदाटी करत असले तरी आम्ही त्यांना घाबरणार नाही आणि त्यांच्याशी शेवटपर्यंत लढणार आहोत। काय आपल्या विकासाचा काय मुद्दा आहे? विकासाचा मुद्दा आहे जी गटारांची जी नालेसफाई झालेली नाही किंवा वार्डामध्ये लाईट वगैरे लागलेल्या नाही आहेत, त्यांची पाण्याची समस्या दूर करायची आहे, महिलांना रोजगार द्यायचे आहेत। हा पहिला मुद्दा माझा तो आहे की महिलांना घरोघर त्यांना घर बसल्या काहीतरी रोजगार मिळेल। शेटे मॅडम नेमकं काय सिटिंग नगरसेवक आहेत आपण, नेमकं काय आपली विकासाचा मुद्दा असेल आपला? आमची आम्ही गटाराची काम करतो, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। मेन लेडीजला जास्त पाण्याचा त्रास असतो। प्रचार रैली में ये पूरे स्थानिक वार्ड के विभाग लोग यहाँ पर उपस्थित है। सबसे पहले तो मैं बोलूँगा कि शिवसेना का जो विजय है वो आमदार रुपेश म्हात्रे का विजय रहेगा। और ये आपने माननीय एकनाथ जी शिंदे साहब जो ठाणे में शिवसेना में एक आते सत्ता लेके आए, वैसे ही रुपेश जी म्हात्रे साहब का ये आशीर्वादों का ये पूरा 4 का 4 पैनल है, वो पूरा पैनल हमारा ये पूरा वार्ड क्रमांक 16 में पूरा ये जीत के आएगा। ये आमदार रुपेश म्हात्रे साहब का आशीर्वाद है और हम नहीं लड़ रहे, आमदार रुपेश म्हात्रे साहब का ये लड़ाई है और ये जनशक्ति और धनशक्ति की ये लड़ाई है। आज ये जो बाहर के लोग आके हमारे वार्ड क्रमांक 16 में जो लोगों को वो बुरखा कर रहे हैं, जो वार्ड में आप 5 साल में 10 साल में देख रहे हैं कि यहाँ पे कोई विभाग में कुछ काम हुआ नहीं है, ना गटर नहीं हुआ, शौचालय हुआ, ना निधि का कोई वापर हुआ, कुछ भी नहीं हुआ। और ये गुंडा लोग बाउंसर्स लेके आता है और लोगों को डराता है कि हम वोट नहीं डालेंगे तो हम तुमको खरीद लेंगे, और हमारा पद्मशाली समाज को वो पैसे लेके खरीदना चाहता है और वो खरीदेगा। ऐसा बोले तुम्हारी वोट की गरज नहीं है, उस तरह से वो बताता है और लोगों को डराता है। मगर ये जो सच्चा शिवसेना जो है वो
80% समाजकरण और 20% राजकारण करता है। और निश्चित ये हमारा आने वाले 24 तारीख को पूरा वार्ड के लोग और हमारे उत्तर भारतीय पद्मशाली समाज, रुकी समाज, गुजराती समाज, मारवाड़ी समाज, सभी समाज हमारे शिवसेना के साथ में। और हमारे साथ में कोमल पाटिल, रसीला पटेल, निशा शेटे, सभी अच्छे कैंडिडेट हैं, वार्ड के स्थानिक लोग हैं। और ये जो मुझे जो प्रतिनिधि दिया है, अब इतने मैं गरीब हूँ कि मुझे शिवसेना ने न्याय दिया है। 15 सालों से मैं शिवसेना में ये विभाग का काम करते आ रहा हूँ, 2 ही विधानसभा। और आमदार साहब ने जो पक्ष ने मेरे को जो विश्वास दिखाया है, और ये विश्वास पूरा मैं जीत लूँगा, यही मैं करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेमकं आज वार्ड क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचा प्रचार सुरू आहे। नेमकं या ठिकाणी आपण आले, नेमकं काय परिस्थिती आणि काय शिवसेनेच्या माध्यमातून विकासाचा दावा भिवंडी शहराला आपण केलेला आहे, नेमकं काय सांगाल? आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 याचे उमेदवार श्रवणकुमार मारता, कोमलताई पाटील, निशाताई शेट्टे आणि रसीलाताई पटेल हे 4ही उमेदवार शिवसेनेचे, ज्यांनी चांगल्या प्रकारे या प्रभागामध्ये कामं केलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं समाजसेवेचं काम सुरू आहे। अशाच अतिशय गरीब परिस्थितीमध्ये या उमेदवारांना शिवसेनेने तिकीट दिलेलं आहे आणि निश्चितच या प्रभागातील जनता सुज्ञ आहे, म्हणून ही जनता चांगल्या प्रकारे या उमेदवारांना जिंकून देईल आणि चांगल्या प्रकारे 24 तारखेला या ठिकाणी धनशक्ती आणि जनशक्ती यामधला जो फरक आहे तो दाखवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की समोरचे उमेदवार धनधाकडे आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार गरिबीतून पुढे आलेले आहेत, परंतु त्यांचं समाजकार्य आणि त्यांच्या लोकांमध्ये असलेली प्रतिमा निश्चितपणे चांगली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की या रॅलीमध्ये लोकांचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत आणि सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे हा पॅनल